नमस्कार मंडळी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये केसांच्या समस्यांवर तेल कसे बनवायचे ते पाहिले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केस गळती, पांढरे केसांसारखे समस्या व काळेभोर, घनदाट, मऊ आणि सिल्की केस मिळवण्यासाठी आयुर्वेदिक घटकांनी युक्त मॅजिकल हेअर स्प्रे, योग्य आहार आणि उपयुक्त टिप्स पाहणार आहोत. मॅजिकल हेअर स्प्रे बनवण्यासाठी विधी व साहित्य. लोखंडी कढईमध्ये या सर्व आयुर्वेदिक वनस्पतींचे गुणधर्म उतरल्यामुळे हा स्प्रे केसांसाठी अमृत मानला जातो. महत्त्वाचे साहित्य: कढीपत्त्याची पाने केस काळे करण्यासाठी, बारीक कट केलेला कांदा किंवा कांद्याचा रस केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी, मेथीदाणे कोंडा व केस गळती रोखण्यासाठी, कलोंजी पांढरे केस रोखण्यासाठी, जास्वंदाची पाने व फुले केसांना शायनिंग व मऊपणासाठी, भृंगराज व ब्राह्मी केसांच्या वाढीसाठी, रोजमेरी हेअर ग्रोथसाठी, शेवग्याची पाने मुळांना बळकटी देण्यासाठी, आवळा केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी, मेहंदीची पाने नॅचरल कंडिशनिंगसाठी, वडाच्या मुळ्या केस मजबूत करण्यासाठी आणि पाणी 2 ग्लास. बनवण्याची कृती: एका लोखंडी कढईत 2 ग्लास पाणी घ्या. त्यात वरील सर्व घटक म्हणजे कढीपत्ता, मेथीदाणे, कलोंजी, जास्वंद, भृंगराज, ब्राह्मी, रोजमेरी, शेवग्याची पाने, आवळा, मेहंदीची पाने, वडाच्या मुळ्या व कांदा टाका. हे मिश्रण मंद आचेवर चांगले उकळू द्या, जोपर्यंत पाण्याचा रंग गडद काळा तपकिरी होत नाही व पाणी अर्धे उरत नाही. गॅस बंद करून हे पाणी तसेच लोखंडी कढईत रात्रभर झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. तुमचा मॅजिकल हेअर स्प्रे तयार आहे. वापरण्याची पद्धत: हा स्प्रे आठवड्यातून 3 ते 4 वेळा रात्री झोपताना किंवा शॅम्पू करण्याच्या 2 तास आधी केसांच्या मुळांवर आणि संपूर्ण केसांवर स्प्रे करा आणि हलक्या हाताने मसाज करा. केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार. केसांचे आरोग्य बाहेरून लावलेल्या तेलापेक्षा आपण काय खातो यावर जास्त अवलंबून असते. प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स: अंडी, डाळी, पनीर, मूग, चवळी यांचे सेवन करा, कारण केस केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनतात. लोह व व्हिटॅमिन सी: आवळा, बीट, डाळिंब, पालक आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात, जेणेकरून शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही आणि मुळांना ऑक्सिजन मिळेल. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स: अक्रोड, बदाम, जवस आणि चिया सीड्स खाल्ल्याने केस चमकदार आणि मजबूत होतात. बायोटीन: बदाम, अक्रोड व केळी खाल्ल्याने केसांची वाढ जलद होते. पाण्याचे प्रमाण: दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. आता पाहूया केसांच्या काळजीसाठी 50 महत्त्वाच्या टिप्स. आठवड्यातून किमान 2दा नैसर्गिक आयुर्वेदिक हेअर स्प्रे वापरा. केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी एरंडेल किंवा खोबरेल तेलाने मसाज करा. केस धुण्यासाठी सौम्य किंवा सल्फेट मुक्त शॅम्पूचा वापर करा. गरम पाण्याने केस धुवू नका. नेहमी कोमट किंवा थंड पाणी वापरा. ओले असताना केस कधीही विंचरू नका, कारण ओले केस कमकुवत असतात आणि तुटतात. केस विंचरण्यासाठी रुंद दातांचा लाकडी कंगवा वापरा. केसांवर केमिकलयुक्त हेअर डाय वापरणे टाळा. त्याऐवजी मेहंदी आणि इंडिगोचे वापर करा. डोक्यात कोंडा म्हणजे डॅन्ड्रफ होऊ देऊ नका. यासाठी लिंबाचा रस किंवा दही टाकत जा. आठवड्यातून एकदा आवळा आणि शिकेकाई पावडरने केस धुवा. केस नेहमी स्वच्छ ठेवा. टाळूवर घाण किंवा तेल साचू देऊ नका. कडक उन्हात बाहेर जाताना
स्कार्फ किंवा टोपीने केस झाकून ठेवा. केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा गरम हवेचा वापर टाळा. केसांना नियमित कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जेल लावा. यामुळे क्युटिकल मऊ होतात. रात्री झोपताना घट्ट पोनीटेल किंवा अंबाडा बांधू नका. सैल वेणी घाला. उशाचे कवर सिल्क किंवा सॉफ्ट कॉटनचे वापरा, ज्यामुळे घर्षण कमी होईल. मानसिक ताणतणाव म्हणजे स्ट्रेस टाळा, कारण तणावामुळे केस जास्त गळतात. दररोज किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या. आहारात रोज 1 आवळा किंवा आवळा पावडरचे सेवन करा. केसांना पोषण मिळण्यासाठी महिन्यातून एकदा दही व अंड्याचा हेअर मास्क लावा. केस धुताना शॅम्पू थेट टाळूवर लावू नका. तो पाण्यात मिसळून मग लावा. कढीपत्त्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. महिन्यातून एकदा डोक्याला मेथी कढीपत्त्याचा लेप लावा. रोज सकाळी भिजवलेले 5 बदाम आणि 2 अक्रोड खा. स्प्लिट एंड्स म्हणजेच दुभंगलेले केस टाळण्यासाठी दर 2-3 महिन्यांनी केसांचे शेंडे ट्रिम करा. केसांना नॅचरल शायनिंगसाठी चहाच्या पत्त्याचे पाणी वापरून केस धुवा. जंक फूड, मैदा आणि अतिसाखरेचे सेवन करणे टाळा. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहा. याचा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. टॉवेलने केस खूप जोरजोराने घासू नका. हलक्या हाताने पाणी टिपून घ्या. कांद्याचा रस आठवड्यातून एकदा थेट टाळूला लावल्याने नवीन केस येण्यास मदत होते. मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट केसांवर लावा. खोबरेल तेलात कापूर मिसळून लावल्यास कोंडा समूळ नष्ट होतो. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळा आणि कढीपत्त्याचे चूर्ण खा. टाळूची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टी ट्री ऑइलचे काही थेंब तेलात मिसळून लावा. केमिकल ट्रीटमेंट जसे की स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग आणि रिबॉन्डिंग वारंवार करणे टाळा. केस कायम मोकळे सोडणे टाळा. हवेच्या प्रदूषणामुळे ते खराब होतात. योगासनामध्ये शीर्षासन किंवा सर्वांगासन केल्याने टाळूवरील रक्तभिसरण सुधारते. कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम नियमित करा. पाण्याचे क्लोरीनयुक्त अंश केसांवर साचू देऊ नका. योग्य वेळी केस धुवा. लिंबाच्या रसात थोडे खोबरेल तेल मिसळून मालिश केल्याने खाज कमी होते. महिन्यातून एकदा केळी आणि मधुमक्षिका पालन मध यांचा हेअर मास्क लावा. केस धुताना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनिंग करणे कधीही विसरू नका. कंडिशनर कधीही टाळूवर लावू नका. फक्त केसांच्या लांबीला लावा. बाजारातील महागड्या सिरमऐवजी शुद्ध खोबरेल तेल किंवा आर्गन ऑइलचे 2 थेंब वापरा. व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे ऑइल तेलात मिसळून केसांना लावा. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. नारळ पाणी आवडीने प्या. ताक आणि ताजे दही नियमित दुपारच्या जेवणात ठेवा. केस वारंवार हाताने ओढणे किंवा सारखे हात लावणे टाळा. टाईट रबर बँड वापरण्याऐवजी सॉफ्ट स्क्रंचीज वापरा. रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात आले किंवा जिरे धणे पावडर उकळून प्या. निसर्गाच्या सानिध्यात राहा. सकारात्मक राहा आणि तुमच्या केसांच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.